हाय एव्हरीवन, मी आहे MSTC ड्रॉपर 2026 या वर्षासाठी. आजचा ब्लॉग 24वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर रिव्हिजन करत आहोत क्लासमध्ये. सो याचं लास्ट लॉ राहिलेला होता, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो हे आज कंप्लीट केला चॅप्टर आणि थोडेफार इम्पॉर्टंट PYQs घेतले. सो रिमेनिंग PYQs आता मी करणार आहे सॉल्व. आणि रेग्युलरमध्ये आमचं फक्त एक चॅप्टर राहिलेला होता फिजिक्सचा, AC सर्किट्स. सो आज तो पण स्टार्ट केला. सो याचं एक म्हणजे थेरी घेऊन त्यावरती क्वेश्चन सॉल्व केले आम्ही. आणि मॅथमध्ये ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर रिवाईज करत आहोत आम्ही. सो याचं फक्त इन्व्हर्स राहिलेलं आहे सेक्शन आणि ते उद्या एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहेत. सो ते कंप्लीट करतील उद्या. आणि उद्या संडेची एक्झाम नाही आहे, म्हणजे मी प्रिपेअर छान केलं होतं केमिस्ट्री फिजिक्स तिन्ही विषय बॅलन्स करून. बट उद्या नाही आहे, बट मी मागचे पेपर सॉल्व करेन. आणि केमिस्ट्रीमध्ये अमाइन्स हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. याचं आज रिव्हिजन रिव्हिजन घेत आहेत. आणि म्हणजे आधीचा चॅप्टर म्हणजेच अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ॲसिड आणि कीटोन्स हा चॅप्टर रिवाईज करायचा झालेला आहे. त्याचं मी काल म्हणजे टेक्स्टबुक रीडिंग केली होती आणि थोडेफार पॉईंट्स काढले होते. त्याचंही रिव्हिजन झालं माझं. फक्त आता PYQs सॉल्व करायचे राहिलेले आहेत. आणि याच्या सगळ्या रिॲक्शन्स मी एकदा रिॲक्शन नोटबुकमध्ये लिहिणार आहे, म्हणजे थोडंफार माझं बऱ्यापैकी याचं रिव्हिजन होऊन जाईल. माझ्याकडे ऑलरेडी अमाइन्सच्या लास्ट इयरच्या नोट्स आहेत, त्यामुळे मी खूप शॉर्टमध्ये लिहिते. फक्त जास्तीत जास्त म्हणजे रिॲक्शनच्या प्रॅक्टिस और MCQs हेच प्रॅक्टिस करते मी. नोट्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत म्हणून. आणि मी आता थर्मोच्या आज जे PYQs आहेत 2023पासून मी आधी सॉल्व करणार आहे. माझ्याकडे एक्स्ट्रा टाईम राहिला शिल्लक तरच मी 2020पासून ते 23पर्यंत करणार आहे सॉल्व. नाहीतर थोडा चॅप्टर्सचे मी 2023 ते 25पर्यंतचेच करणार आहे PYQs. सो आणि एक्स्ट्रा टाईम राहिला तरच बाकीचे करा, माझं पण तुम्हाला असंच सजेशन असं. आणि 11चा क्लासला मी सध्या 2-3 दिवस झालं जात नाही आहे. सो त्यामुळे माझं सर्कल हा चॅप्टर म्हणजे तिथपर्यंत आहे टँजंटचे इक्वेशन. सो सोमवारपासून मी कंटिन्यू करेल तो पण क्लास, तेव्हा तुम्हाला अपडेट देईनच. सो हेच होते आजची स्टडी अपडेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.